आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी दीपक केसरकर जी आहे शिवसेनेचे आमदार। सर काय सांगाल, ज्या पद्धतीने संजय राऊत आरोप करत आहेत, नुकतीच त्यांची पक्षप्रमुखांसोबत बैठक झाली आणि त्याला 4 खासदार जे आहेत ते ऑनलाईन दाखल झाले होते आणि काही जणांनीच म्हणजे 4 जणांनीच फक्त फिजिकली त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली होती। ऑपरेशन टायगरचाच हा एक भाग असल्याचं देखील म्हटलं जात आहे, कसं पाहता? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेला पक्षप्रमुख मीटिंग बोलवतात त्यावेळेला सर्वांनी फिजिकली उपस्थित राहणं आवश्यक असतं। उपस्थित राहत नाही याच्यामधून जो काय अर्थ काढायचा आपण काढू शकता। संजय राऊतजी बोलताना नेहमीच असंसदीय बोलत असतात, कोणालाही लांडगा म्हणण्याचं कारण नाही। हे खरे शिवसेनेचे वाघ आहेत म्हणून पुन्हा निवडून आले, तुमची लोक का निवडून नाही आली याचा विचार केला गेला पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की शिंदेसाहेब चांगलं काम करतायत म्हणून ज्या ज्या लोकांना शिंदेसाहेबांच्याबरोबर यायचं असेल ते येऊ शकतात, आम्ही त्यांचं स्वागत करतो। आणि त्याच्यामुळे अशी कुठली वेगळी मोहीम आम्ही अजिबात राबवत नाही। ऑपरेशन टायगरला ऑपरेशन उल्फने उत्तर देऊ असं संजय राऊत म्हणतात। तेच मी सांगितलं की अत्यंत असंसदीय भाषा आहे। तुम्ही लांडगे कोणाला म्हणता की जे लोकांमधून निवडून येतात, तुमचे कोणच लोक निवडून आले नाहीत, सगळे आमचेच लोक निवडून का आलीत? तर शिंदेसाहेबांचं काम लोकांना आवडतं, बाळासाहेबांचा विचार लोकांना आवडतो आणि तुम्ही काँग्रेसबरोबर केलेली युती ही लोकांच्या पचनी पडलेली नाही आहे, लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे आणि विधानसभेच्या निकालातून ही गोष्ट अत्यंत स्पष्ट झाली। ऑपरेशन टायगर अंतर्गत येणाऱ्या वर्धापन दिनामध्ये काही खासदार हे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, विशेषतः ठाकरेंच्या सेनेचे। याकडे कसं पाहता की खरंच खासदार संपर्कात आहेत का आणि ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुली होणार का? की झाल्यानंतर याच्यावर बोलणं अधिक योग्य होईल, या स्टेजला त्याच्यावर बोलणं फारसे योग्य होणार पण वर्धापन दिनाला एक मोठा धक्का हा ठाकरेंना बसणार असल्याची जर चर्चा आहे। नाही, चर्चा असेल तर त्याची वाट बघितली पाहिजे। थँक्यू सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते दीपक केसरकरजी आणि नक्कीच जर चर्चा आहे तर त्याची वाट पाहिली पाहिजे असं त्यांनी एक सूचक विधान केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।